गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेते आहेत ते निवडणूक आयोगामध्ये याद्यांचा कशा पद्धतीने घोळ झाला हे दाखवत आलेले आहेत आणि त्यासोबतच वोट चोरी कशा पद्धतीने केली गेली हे देखील ते सांगत आहेत। परंतु आज राज ठाकरे यांच्या रंगशारदा येथील पदाधिकारी मेळाव्यामध्ये आपण पाहिलं तर थेट प्रात्यक्षिक आहे ते दाखवण्यात आलेलं होतं। ईव्हीएम मशीनच्या सारखंच एक मशीन आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि याच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रोग्रामिंग आहे त्या व्हीव्हीपॅटमध्ये टाकून त्या व्हीव्हीपॅटमध्ये आपण जरी बटन दाबलं तरी सुद्धा त्यामध्ये पडणारी पावती आहे ती वेगळं जी आहे ती पडत होती आणि त्यानंतर जे व्हीव्हीपॅटच्या मधून येणारी टोटल संख्या आहे ती देखील वेगळी कशा पद्धतीने येऊ शकते अशा पद्धतीने ही संपूर्णपणे जी व्हीव्हीपॅटचा घोटाळा आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाचं व्हीव्हीपॅट हे अशाच प्रकारचं आहे का याचा असा कुठलाही दाखला त्यांनी या ठिकाणी दिलेला नाही, परंतु अशा पद्धतीचा घोळ हा या ठिकाणी होऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितलं। त्यासोबतच ही जी काळी जी फिल्म आहे ती देखील त्यांनी या ठिकाणी दाखवली, जी व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये देखील या ठिकाणी जी पावती पडते त्या ठिकाणी काळी जी ही स्क्रीन आहे ती आतल्या बाजूला असते, काळी स्क्रीन हटवली तर या ठिकाणी पूर्णपणे व्हाईट आहे ती या ठिकाणी दिसून येते। अशाच पद्धतीने हे संपूर्णपणे जे डेमो आहे ते मशीन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे मतदान केलं तर मतदान केल्याच्या नंतर या ठिकाणी पडणारी ही पावती आहे ती देखील पाहतोय आपण आता ॲपलला पडलेली आहे आणि ॲपलला पडल्याच्या नंतर ती जी लाईट आहे ती काही सेकंद जळते आणि त्यानंतर ती खाली पडते। परत एकदा जर आपण ॲपललाच या ठिकाणी जे मतदान केलं तर ह्या ठिकाणी हे ॲपलला पडणार आहे आणि ह्या ठिकाणी हे जे मतदान आहे ते देखील झालेलं आहे। अशाच पद्धतीचे ज्या संपूर्णपणे जे घोटाळे आहेत जो कशा पद्धतीने मत चोरी आहे ते होऊ शकतं हे देखील ह्या माध्यमातून मशीनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। तर हा जो संपूर्णपणे जर डेमो आपण पाहिला तर ह्या ठिकाणी होणारं हे मतदान आहे ते आता तिसरं जे आहे ते वॉटरमेलनला करण्यात आलेलं आहे आणि एकूणच याचा जो शो रिझल्ट जर आपण केला तर याच्यामध्ये हे शो रिझल्ट आहे तो देखील या ठिकाणी जो आता वेगळा येणार आहे। आपण पाहतोय हा जो शो रिझल्ट आहे तो या ठिकाणी आलेला होता आणि याच्यामध्ये आलेला होता तो देखील या ठिकाणी वेगळा आलेला आहे। त्याचं प्रात्यक्षिक आहे ते या ठिकाणी हे जे दोन्ही जे राज ठाकरे यांनी आणलेले जे IT सेक्टरमधील तज्ज्ञ होते त्यांनी दाखवलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने हा जो वोट चोरी आहे ती होऊ शकते असा जो दाखला आहे तो या ठिकाणी या व्यासपीठावरून देण्यात आलेला आहे। यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये याचे कसे पडसाद उमटतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु याच मुद्द्याला घेऊन राज ठाकरे आहेत तो हा मुद्दा आहे तो नागरिकांपर्यंत आणि आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। म्हणून रोशन गायकवाड सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।